कायम वादात्मक विधानांमध्ये चर्चेला येणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुजय विखे साहेब. आणि आता त्यांचं असंच एक विधान समोर येत आहे. विधान तुम्ही एकदा बघा. कोणी कोणाला ऐकायला तयार नाही, जो तो आपल्या मनमानीने पुढे गाडी घालतो, अशी शिस्त लागू शकत नाही. होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी 5-6 लाख रुपये खर्च करतो, नाही रस्ता होऊ राहिला, डोळ्या पुढे होऊ राहिलं, डांबर पडून राहिलं, रस्त्याची गती आहे. आता हे विधान बघितल्यानंतर माझ्या पुढे प्रश्न उभा राहिलाय की नक्की अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार कोण आहेत आणि जे खासदार आहेत ते नेमकं काय करताय. म्हणजे आधी तुम्ही अगदी इमोशनल केलं, तुम्ही असं दाखवलं की सुजय दादा यांनी विकास नाही केला, सुजय दादा हे चुकीचं व्यक्तिमत्व आहे, हे तुम्हीच दाखवलं. आणि आता जर हे रस्त्याचे प्रॉब्लेम, होमगार्डची सॅलरी जर या व्यक्तीला स्वतःच्या खिशामधून द्यावा लागत असेल तर नेमकं जनतेचा सेवक कोण आहे. आणि अजूनही जर दक्षिण अहिल्यानगर असेल किंवा अहिल्यानगर मधल्या लोकांना अजूनही समजत नसेल की खरा राजकारणी, खरा समाजकारणी कोण असतो, तर याच्या उत्तर काय बोलायचंय. म्हणजे माझा प्रश्न आहे त्या ठिकाणी जे आत्ताचे विद्यमान जे खासदार आहेत त्यांना, की तुम्ही फक्त फोटोशूट करण्यात व्यस्त आहेत का, की तुम्ही फक्त नरेंद्र मोदी साहेबांसोबतचे तुमचे फोटो किंवा तुमचे फक्त मार्केटिंग कॅम्पेन करण्यात तुम्ही व्यस्त आहे का. फक्त आंदोलन करून खरंच प्रश्न सॉल्व्ह होत नाही. प्रश्न सॉल्व्ह करायचे असेल तर असं आमच्या दादांसारखं रस्त्यावरती उतरावं लागतं. आता तरी सुधरा. आणि हो जनते हो, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आताही पुन्हा शिर्डी नगरपालिका असेल किंवा तुम्ही या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिका असेल किंवा नगरपालिकेच्या एवढं काही निवडणूक झालाय तिथे तुम्ही नक्कीच सुजयदादांना सपोर्ट केलाय. परंतु इथून पुढच्या निवडणुकीमध्ये खरंच या विकास करणाऱ्या व्यक्तिमत्वाला, जे खरंच सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे, त्याला संधी द्या. आणि मला माहिती आहे की आपण पुन्हा एकदा ती चूक करणार नाहीये, चुकीच्या व्यक्तीला आपण निवडून देणार नाहीये.